4 जून को यहाँ पे काउंटिंग होने वाला है। न्यू हरिजन स्कूल ओड़ा माजीवाड़ा पुलिस स्टेशन कासरगोड के हादी में यहाँ पे मतमोजनी का बंदोबस्त है। उसके बारे में पुलिस विभाग की तरफ से एक पुलिस उपायुक्त, 3 सहायक पुलिस आयुक्त, 20 पुलिस निरीक्षक, 200 पुलिस कर्मचारी, एक SRPF प्लाटून, एक CRPF प्लाटून और एक दंगल नियंत्रण पथक, इतना बंदोबस्त तैनात किया है। इसके बारे में हर पुलिस स्टेशन के एरिया में फिक्स पॉइंट, पेट्रोलिंग बंदोबस्त, विजिबल पुलिसिंग और प्लेन क्लॉथ का हमने पूरा बंदोबस्त लगा गया है। नागरिकों को भी आह्वान है कि किसी भी अफवाह पे विश्वास ना रखें। पक्ष को किस तरह से कहाँ पे रखा जाएगा? काउंटिंग सेंटर के बाजू में जो 3 अलग अलग मैदान है, वहाँ पे हर एक पार्टी की, हर एक पक्ष की लोगों की बैठने की व्यवस्था, वहाँ पे PA सिस्टम, पीने का पानी, सब बाकी सब मूलभूत व्यवस्था वहाँ पे की गई है। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज दुसरं प्रशिक्षण सगळं कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलं होतं। आमचे सर्व ARO, सर्व झोनल ऑफिसर्स, काउंटिंगसाठीचे नंतर काउंटिंग एजंट्स, त्यांचे असिस्टंट्स, मायक्रो ऑब्झर्वर्स या सगळ्यांचे प्रशिक्षण आज दुसरं घेण्यात आलं। त्यासाठी आमचे 2 सिनियर ऑब्झर्वर्स काउंटिंगसाठी जे अपॉइंट केले ते ऑब्झर्वर सर देखील उपस्थित होते। आज दुसरं प्रशिक्षण सविस्तर त्यांना देण्यात आलं, त्याचं आम्ही ट्रेल पण घेतलं आणि मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि मतमोजणीच्या कामी जवळपास साधारण 1000 कर्मचारी आमच्याकडनं अपॉइंटेड आहेत। त्यानंतर पोलीस बंदोबस्तासाठी 650चा पोलीस बंदोबस्त सर्वसाधारणपणे असेल। त्यामुळे प्रशासनाची तशी चांगली तयारी झालेली आहे। प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे आणि उद्या सकाळी आम्ही 7 वाजता स्ट्रॉंग रूम ओपन करू। सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आम्ही बोलवणार आहोत आणि स्ट्रॉंग रूम ओपन केल्यानंतर 8 वाजता पहिले टपाली मतपत्रिकेचं मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर आपली नियमित EVMची काउंटिंग जी आहे ती एक अर्ध्या तासानंतर सुरू होईल। माझ्याकडचे जे मतदारसंघ आहेत असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीज, त्याच्यामध्ये ओळा माजीवाडा हा सगळ्यात मोठा बूथ संख्या असलेला मतदारसंघ आहे। त्याच्यामध्ये 466 माझे पोलिंग बूथ आहेत, तर त्यांच्या 34 फेऱ्या आहेत आणि 148 हा कमी पोलिंग स्टेशनची संख्या असलेला मतदारसंघ आहे। तर एकूण जास्तीत जास्त 34 फेऱ्या आमच्याकडे होतील आणि 34 फेऱ्यांचं मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो निकाल आपल्याला जाहीर करता येऊ शकेल।